मी हिंदूच्या दुकानात गेलो होतो. ह्याची किंमत 15 रुपये आहे ह्या झेंड्याची. आणि माझ्याकडनं घेतलं किती गेलं माहिती आहे? 40 रुपये. हिंदूच्या दुकानात जाऊन हिंदूलाच लुबाडणारे स्वतः हिंदूच आहेत, लक्षात घ्या. म्हणून हिंदूच्या दुकानात न जाता अनेक जे फुलं विकतात वेगळ्या वेगळ्या जातीचे त्यांच्याकडे हिंदू जातो. का जातो? कारण हिंदू हिंदूलाच सपोर्ट करत नाही. हे सत्य. बेळगावची गोष्ट मी सांगतो. आज गेल्या 9 महिने झालं मी उडपीतून बेळगावला आलेलो आहे. धर्माचा, सनातनचा प्रचार करत आहे. हिंदू फक्त पैसा कमवण्याच्या मागे, आपलं लाईफ कसं सेटल होईल, थोडक्या वस्तूपासून जास्ती पैसा कसा कमवता येईल, हा हिंदू करत आहे. तर चुकीचं आहे का बरोबर आहे हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा. कारण हे सरासर अधर्म आहे. कारण 15 रुपयेचा झेंडा मला 40 रुपयाला तुम्ही देता, म्हणजे लुबाडणं स्पष्ट इथे येतं आहे. का? मी 1.5 किलो जर का मोसंबी संत्रा घेत आहे, मला 1 किलो देतात काटा मारून आणि पैसे 1.5 किलोचं घेतात. हे बेळगावची घटना सांगतोय मी. हिंदूकडेच जातो, हिंदूच हिंदूला लुटत आहे. मग परप्रांती लोक लुटणार नाही तर काय करणार? तुम्हाला हिंदू पहिलं एकत्र येणं गरजेचं आहे. हिंदू येतोय का बघा. 4 आणे कमी होऊ दे, आमचा हिंदू आमच्याकडेच व्यवहार करू दे, आमच्याकडेच मार्केटिंग होऊ दे, असा हिंदू विचार करत नाही. म्हणून तर लोक बटले गेलेले आहेत. कोणामुळे? हिंदूमुळे. चूक कोणाची? हिंदूची. हे लक्षात ठेवा.